राजाभाई केनी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे प्रमोद मोरे आणि शिवसेनेचे लहुशेठ पाटील यांचं स्वागत. पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवणार, तालुका प्रमुख तुषार मानकवळे. शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचं आयोजन तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी पेन खोपोली मार्गावर असलेल्या समृद्धी हॉटेलच्या हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे पेन सुधागड विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मोरे, उबाटा शिवसेनेचे प्रभाग संघटक लहुशेठ पाटील तसेच लीलाधर पाटील, वनिता पाटील, मनसे शहर सचिव वैशाली शिंदे यांचं स्वागत जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या हस्ते आढावा बैठकीप्रसंगी करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे, संपर्क प्रमुख यशवंत मोकल, उपतालुका प्रमुख सुरेश कोळी, सचिन बोर्डे, युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे, विभाग प्रमुख प्रमोद घरत, नरेश शिंदे, चंद्रकांत पाटील, सपना राऊत, रेखा तांडेल, वंदना, मानसी ढवळे, पाशीलकर महिला वर्ग कार्यकर्ते उपस्थित होते. पेनमध्ये पहिलेही एक नंबरची शिवसेना होती आणि आताही शिवसेना एक नंबरवरच आहे. तुम्ही फक्त जनतेला आपल्या संघटनेचं काम दाखवा, म्हणजे संघटना आपोआप वाढेल. सर्वांनी एकत्र येऊन काम करा. शिवसेना सदस्य नोंदणी करून नियुक्त करून नव्यानं नेमणुका करा. येणाऱ्या निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार सीट घेण्यात येतील, असं मार्गदर्शन जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी आढावा बैठकीप्रसंगी केले. यावेळी तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी आपली खंत मांडताना, आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळून महायुतीच्या उमेदवाराचं निष्ठेने काम केले, पण आता ते बोलत असतील तर शिवसेनेची ताकद कमी आहे. येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवणार असल्याचा इशारा तालुका प्रमुख मानकवळे यांनी दिला. तर यावेळी प्रवेशकर्ते यांनी आम्ही आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यानं प्रेरित होऊन शिंदे गट शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला असल्याचं सांगितले. आपल्या तालुक्याचा विकास साधण्यासाठी राजकीय ताकद लागते आणि शिवसेना सरकारमध्ये असल्यानं नक्कीच विकास साधला जाईल याचा विश्वास आम्हाला असल्याचं प्रमोद मोरे व लहुशेठ पाटील यांनी सांगितलंय. पेनमध्ये आलेला आहात आणि पेनमध्ये एक आढावा बैठक या ठिकाणी आपण घेतलेली आहात आपल्या मार्गदर्शनाखाली. तर आढावा बैठकीबद्दल आपण काय सांगाल? आज पेन तालुक्याची आढावा बैठक पक्षवाढीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे महेंद्र शेठ दळवी यांच्या आदेशाप्रमाणे आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे या पेन तालुक्यामध्ये नवीन घडामोडी होत आहेत. आता परवाच लहुशेठ पाटील आणि प्रमोदजी मोरे साहेब यांचा जो शिवसेनेमध्ये प्रवेश झाला, तालुका प्रमुख तुषार मानकवले यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये शिवसेनेची घोडदौड चालू आहे. या पेन नगरपालिकेमध्ये सुद्धा आता होणाऱ्या जे राजकीय घडामोडी आहेत, त्या राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा काही नगरसेवक शिवसेने पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. परवाच त्यांचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या सोबत बैठक झाली आणि अनेक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असू द्या, अनेक मातब्बर नेते या शिवसेने पक्षामध्ये सामील होणार आहेत आणि लवकरच जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर या पेन तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष एक नंबरचा कसा होईल यासाठी आम्ही सर्वच शिवसैनिक आणि पदाधिकारी आणि नवीन आलेले पदाधिकारी सुद्धा पक्षवाढीसाठी प्रामाणिक काम करणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकेला पक्षाची ताकद काय आहे ती दिसून येणार आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय साहेबांनी जो आम्हाला आदेश दिला, शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी जो आम्हाला आदेश दिला की जिथे पक्षाचा आमदार नाही तिथे संघटना वाढीसाठी तुम्ही जातीने प्रयत्न करा. जिल्हा प्रमुखांना आदेश दिलेत की जिथे महाराष्ट्रामध्ये आदेश दिलेत की जिथे पक्षाचे आमदार नाही त्या तालुक्यात तुम्ही पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा. त्याचप्रमाणे पक्ष तुम्हाला जशी लागेल तशी ताकद त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल आणि ह्याचसाठी आता पेन तालुका आणि सुधागड तालुक्याला आमचा आमदार नाही, म्हणून आज आम्ही पेन आणि सुधागड तालुक्यामध्ये शिवसेना संघटना एक नंबरची कशी होईल यासाठी एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आमचे आमदार महेंद्र शेठ दळवी, भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली संघटना वाढीसाठी पेन आणि सुधागड तालुक्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेला कसा पक्ष वाढेल यासाठी आणि कसे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी पक्षाचे होतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आणि निवडून आणण्यासाठी पक्षाचा आदेश आहे.
गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या इथे आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ताई आम्हाला महत्वाच्या सूचना केल्या आणि त्यानुसार आज ही तातडीची आढावा बैठक जिल्हा प्रमुख राजाबाई किनी यांच्या नेतृत्वात लावण्यात आली. आत्ताच्या चालू घडामोडीमध्ये मला थोडं 90 दिवसांचं साहेबांनी आम्हाला टार्गेट दिलं की 90 दिवस हे येणाऱ्या निवडणुकीसाठी राहिलेले आहेत. तुमची ताकद, पक्षाची ताकद कशी वाढेल त्या निमित्ताने राजाबाईंनी आम्हाला इथे मार्गदर्शन केलं. आपल्याला आपली पक्षाची ताकद वाढल्यावरच आपल्याकडं समोरची जे कोण पक्ष असतील, घटक पक्ष आपल्याकडे येतील. तर आपण विनाकारण त्यांना आम्हाला घ्या करत आता आम्हाला बसायचं नाही, रडत बसायचं नाही. आम्हाला साहेबांनी स्पष्ट सांगितलं रडू नका, आता लढत राहा. त्या निमित्ताने आज मी काही गोष्टी इथं सांगतो की आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला जर का सन्मानपूर्वक जर का वागणूक दिली नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या 5ची सीट आणि पंचायत समितीच्या 10च्या 10 सीट आम्ही लढवण्यासाठी आम्ही आता कार्यक्रम हाती घेतो. आत्ताच 2 दिवसापूर्वी लहूशेठ पाटील, प्रमोद मोरे साहेब शहरामधल्या आमची जिता ही तालुक्यातली मोठी ग्रामपंचायत आहे, त्याच्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहे लीलाधर दादा, तसेच शहरातले काही मतदार मंडळींनी प्रवेश केला. त्यात आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही प्रवेश आता संपन्न होतील. येणाऱ्या ह्या दिवसामध्ये पक्षाची ताकद काय असेल ती आता आपल्याला दिसणारच आहे. ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही पुढची वाटचाल ही येणारी नक्कीच एक दिशादर्शक अशी वाटचाल असेल.